दोन दातांमध्ये कीड लागते, याच्यासाठी काय पर्याय आहेत का? हो आहेत. नमस्कार, मी तुमची डेंटिस्ट डॉक्टर श्वेता. आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. दोन दातांमध्ये कीड का लागते याबद्दल आपण आधी चर्चा करू. दातांमध्ये फटी असणं हे सर्वात महत्त्वाचं कारण की दोन दातांमध्ये कीड लागायची शक्यता राहते. यासाठी आपण युजली 2दा दिवसातून ब्रश केलं पाहिजे किंवा आपण जेवल्यावर दातांना ब्रश केलं पाहिजे, हे महत्त्वाचं. पण जरी पण ब्रश केला तरी दातांमध्ये फटी असल्यात तर तिथे आपला ब्रश पोहोचू शकत नाही. अशा वेळेस काय करावं, तर मार्केटमध्ये डेंटल फ्लॉस म्हणून एक धागा उपलब्ध येतो. तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मेडिकल्समध्ये तो अवेलेबल होतो. हा धागा 2 स्वरूपात येतो. काहींना हँडल असतात तर काहींना असं दोऱ्याच्या रीळसारखा येतो. हा धागा साधारण जर ह्या 2 दातांमध्ये फट असेल तर 2 दातांच्या फटीमध्ये इंटरडेंटली असा 2 दातांच्या दरम्यान घालून आपण दाताने ओढून त्या दातातली घाण काढू शकतो. एव्हाना दुसरा ऑप्शन असतो की तो हँडलसहित येतो, त्यामुळे आपण त्या 2 दातांच्या मधली घाण इझिली काढू शकतो. अजून एक ऑप्शन अलीकडे अवेलेबल येतात जे की इंटरडेंटल ब्रश. हे ब्रश अशा स्वरूपात असतात आणि जेव्हा 2 दातांमध्ये घाण अडकते आणि ब्रश जात नाही, अशा वेळेस आपण अशा फटींमध्ये हा ब्रश टाकून त्या दातातली घाण इझिली काढू शकतो. शिवाय हे अँटीबॅक्टेरियल असतात, त्यामुळे हा तुम्ही रिपीट वॉश करून रिपीटेडली वापरू शकता. आणि हा इतर वेगवेगळ्या साईजमध्येही अवेलेबल होतात. फक्त एकच दक्षता घ्यायची की जेव्हा हा आपण वापरतो तर ह्याची साईज आपल्या फटीच्या साईजला मॅच होते का हे पाहायची. अदरवाईज ह्याच्यामुळे तुमची फट वाढवू शकते जर तुम्ही चुकीच्या साईजचा इंटरडेंटल ब्रश वापरत असाल तर. मार्केटमध्ये वेगवेगळ्या साईज उपलब्ध आहेत, त्यानुसार तुमच्या दाताच्या फटीनुसार तुम्ही योग्य तो ब्रश वापरू शकता. थँक्यू.